ढोक बाबुळगाव येथील उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 परप्रांतीय कारागिरांचा बुडून मृत्यू झालाय। रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह कालव्यामध्ये तरंगताना आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। ढोक बाबुळगाव येथील उजनी डाव्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 परप्रांतीय कारागिरांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी सकाळी दोघांचेही मृतदेह कालव्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले। मृतांमध्ये श्रीकांत रोहिदास चोपडा वय 25 वर्ष आणि रविकांत हेमराज चोपडा वय 19 वर्ष दोघे राहणार खेतडा राजस्थान यांचा समावेश आहे। दोघेही फरशी बसवण्याचं काम करत होते। मिळालेल्या माहितीनुसार चौधरी वस्ती परिसरातील उजनी डाव्या कालव्यामध्ये ते आपल्या अन्य साथीदारांसमवेत पोहण्यासाठी गेले होते। यावेळी प्रथम रविकांत चोपडा यानं पाण्यात उडी मारली, मात्र तो पाण्यात अडचणीत सापडल्यानं त्याला वाचवण्यासाठी श्रीकांत चोपडा यांनीही पाण्यात उडी घेतली। घाबरलेल्या रविकांतनं श्रीकांतचा पाय घट्ट पकडल्यानं दोघेही पाण्यात बुडाले। या घटनेनंतर गावातील युवक आणि पोहण्यामध्ये पटाईत असलेल्या नागरिकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शनिवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नाही। रविवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला, तर दुसरा मृतदेह सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आढळून आला। ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासनानं स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले। पुढील कार्यवाही मोहोळ पोलिसांकडून सुरू आहे।